मानपाडा पोलीस ठाणे येथे 13 एप्रिल रोजी अपहरणाचा एक गुन्हा दाखल झालेला आहे. त्या अपहरणाच्या गुन्ह्यामध्ये अशी तक्रार मिळाली की कामासाठी असलेली एक अल्पवयीन मुलगी घरातील बाळाला घेऊनच पसार झालेली आहे. असा गुन्हा दाखल केल्यानंतर आम्ही तात्काळ त्या बाळाचा शोध घेण्यासाठी त्या मुलीचा शोध घेऊ लागलो. आमची तपास पथकं त्याचा शोध घेत होती. त्या मुलीला आम्ही काही तासातच ताब्यात घेतलं. तर त्यावेळी तिच्याकडे चौकशी केल्यानंतर आम्हाला आणखीन धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. तिच्याकडून आम्हाला असं कळलं की ती स्वतः पीडित असून तिला बांगलादेशमधून वेश्याव्यवसायासाठी तिची आई, मावशी यांच्यासह भारतात आणलेलं आहे. आणि ती ज्या घरात कामास ठेवलेली होती त्या घरातील जो मुख्य पुरुष होता तो त्याचे नाव आहे सतीश रजक आणि त्याचा चुलत भाऊ यांनी त्या अल्पवयीन मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी वेश्याव्यवसायासाठी पाठवलं होतं. तसेच तिच्यावरती स्वतः शारीरिक अत्याचार केले. म्हणून तिच्या तक्रारीवरून आम्ही त्या दोघांविरुद्ध पिटा ॲक्ट अन्वये आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांना आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि ती पीडित मुलगी जी आहे तिला आम्ही शांतीसदन येथे सुरक्षेकामी ठेवलेला आहे. इतर आरोपींचा शोध घेण्यात येत असून यातील अपहृत जे बाळ होतं ते तिच्या आईच्या ताब्यात सुखरूप देण्यात आलेलं आहे. यातील जी पीडित मुलगी आहे तिच्याकडे केलेल्या चौकशीत अशी माहिती समोर आलेली आहे की बांगलादेशातील गरिबीचा कारणामुळं लोक भारतात नोकरी करण्यासाठी याची इच्छा असते. त्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन शक्यतो अल्पवयीन मुलींना गारमेंटच्या दुकानात नोकरी लावतो, ब्युटी पार्लरमध्ये नोकरी लावतो. अशा प्रकारचे चांगला पगार मिळेल असं आमिष दाखवून या मुलींना आणलं जातं. यातील मुलीला गारमेंटमध्ये नोकरीला लावतो, गारमेंट दुकानात, म्हणून त्यांना इथं आणण्यात आलं होतं. आणि तिला घरात कोंडल्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिचे सगळे बाहेर जाण्याचे मार्ग बंद केल्यामुळं त्या अल्पवयीन मुलींकडे कोणताही पर्याय राहत नाही. अशा परिस्थितीची ही केस समोर आलेली आहे. कोणार्क, अपना शहर अपनी बात.